विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लॉज ऑफ मोशन या प्रकरणामधील पुढील भाग अभ्यासणार आहोत। आता या पुढील भागामध्ये सर्वप्रथम आपल्याला बघायचं आहे त्यामध्ये युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन हा भाग बघायचा आहे। पण तत्पूर्वी आपण मागच्या जो व्हिडिओ बघितलेला होता त्यामध्ये आपण बघितलेलं होतं मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट, नंतर बघितलेलं होतं डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट बघितलं होतं, त्याच्यानंतर बघितलं होतं स्पीड अँड व्हेलॉसिटी। आज आपण या प्रकरणामध्ये युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन हे काय आहे याचा अभ्यास करणार आहोत। आता हा अभ्यास करत असताना युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय आणि नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे हे युनिफॉर्म लिनियर मोशन आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे युनिफॉर्म लिनियर मोशन आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन असे दोन मोशन इथे अभ्यासणार आहोत। आता याचा अभ्यास करत असताना अमर, अकबर, अँथनी या तिघांची उदाहरणं दिलेली आहेत। आता हे तीन पर्सन आहेत, म्हणजे पहिला आहे अमर आहे, नंतर अकबर इथे दाखवलेला आहे आणि इथे अँथनी दाखवलेला आहे। अमर, अकबर अँड अँथनी आर ट्रॅव्हलिंग इन डिफरंट कार्स विथ डिफरंट व्हेलॉसिटीज। तीन वेगवेगळ्या कारमधून ते प्रवासाला निघालेले आहेत आणि डिफरंट व्हेलॉसिटीजने ते जात आहेत। द डिस्टन्स कवर्ड बाय देम ड्युरिंग डिफरंट टाईम इंटरवल्स आर गिवन इन द फॉलोइंग चार्ट। हा चार्ट दाखवलेला आहे, फॉलोइंग टेबल दाखवलेला आहे, यामध्ये हे सगळं दाखवलेलं आहे। आता अमर, अकबर आणि अँथनी हे तिघेजण। आता सर्वप्रथम अमरपणे कारने प्रवासाला निघालेला आहे आणि त्याने 5 वाजता म्हणजे ते तिघांनी आधी सर्वप्रथम 5 वाजता सुरुवात केलेली आहे, अमर, अकबर आणि अँथनीने। म्हणजे ते सुरुवातीला कापलेलं अंतर 5 वाजता सगळ्यांचं 0 आहे। आता नंतर 5 नंतर 5:30 म्हणजे अर्ध्या तासाचा डिफरन्स आहे। 5:30 नंतर 6, 6:30, 7, 7:30 आणि 8 वाजेपर्यंत त्यांनी किती अंतर काढलेलं आहे या टेबलमध्ये दाखवलेलं आहे। सुरुवातीला आहे कोण? अमर। अमरने सुरुवात केला आणि अर्ध्या तासामध्ये तो 20 किलोमीटर गेला। पुढच्या म्हणजे 6 वाजता ते 40 किलोमीटर झाले, म्हणजे पुढच्या अर्ध्या तासामध्ये सुद्धा 20 किलोमीटर गेला। नंतर इथे 60वरनं 80 झाले, म्हणजे पुढच्या अर्ध्या तासामध्ये तो सुद्धा 20 किलोमीटर, परत 20 किलोमीटर, 80चे 100, 20 किलोमीटर गेला अर्ध्या तासामध्ये। आणि अशा पद्धतीने 8 वाजतात एकूण त्याने 120 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे। अकबरचं या ठिकाणी बघूया। अकबरने पहिल्या अर्ध्या तासामध्ये 18 किलोमीटर गेला, दुसऱ्या 18वरनं 36 झाले, म्हणजे 18 किलोमीटर गेला। आता 36वरनं 42 झाले, म्हणजे 36 आणि +6 केले की 42 झाले। 42 हे एवढं किलोमीटर तो गेलेला आहे, म्हणजे 6 किलोमीटर फक्त हाफ ॲन अवरमध्ये गेलेला आहे। 42 to 70 हे इथे दाखवलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी त्याने 18 किलोमीटर्स तो हाफ ॲन अवरमध्ये गेलेला आहे। परत 70 to 95 गेलेला आहे, परत इथे 25 किलोमीटर गेलेला आहे। म्हणजे अकबरने या सेम पिरियडमध्ये वेगवेगळं अंतर म्हणजे डिफरंट इथे डिस्टन्स कवर केलेला आहे। म्हणजे 18 आहे, काही ठिकाणी 6 किलोमीटर काय, काही ठिकाणी 28 आहे, काही ठिकाणी 25 आहे, अशा पद्धतीने वेगवेगळं अंतर त्याने कवर केलेलं आहे। पण आता मग अँथनीचं बघूया त्याने काय केलेलं आहे। म्हणजे पहिल्या हाफ ॲन अवर 14, परत दुसऱ्या हाफ ॲन अवर परत 14, 14 किलोमीटर्स 14, हा डिफरन्स सगळा 14चा येतो आहे। म्हणजे इथे अमर आणि अँथनी यांनी सेम पिरियडमध्ये सेम डिस्टन्स कवर केलेला आहे, सेम पिरियडमध्ये सेम डिस्टन्स कवर केलेलं आहे। पण अकबरने मात्र काय केलेलं आहे, सेम पिरियडमध्ये अनइक्वल डिस्टन्स कवर केलेला आहे। म्हणजे इथे सेम पिरियडमध्ये इक्वल पिरियड इक्वल डिस्टन्स, इक्वल पिरियड इक्वल डिस्टन्स, पण इक्वल पिरियडमध्ये अनइक्वल डिस्टन्स कवर केलेलं आहे, अशा पद्धतीने या उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे। आता इफ अन ऑब्जेक्ट कवर्स, म्हणजे इथे काय सांगितलं आहे बघा, इफ अन ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम्स इन इक्वल टाईम इंटरवल्स इट इज सेट टू बी मूविंग विथ युनिफॉर्म स्पीड। म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचा स्पीड युनिफॉर्म आहे हे केव्हा म्हणायचं, इफ अन ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्स, समान अंतर, इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल्स म्हणजे 30 मिनिट्सचे हे आपले इंटरवल होते। म्हणजे इक्वल डिस्टन्स म्हणजे अमरने काय केलेलं होतं, इक्वल डिस्टन्स म्हणजे किती 20 किलोमीटर,
किती टाईम इंटरवल होता 30 मिनिट्स, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तसंच होतं. इक्वल डिस्टन्स in equal time intervals. It is said to be moving with uniform speed. If an object covers equal distance in equal time intervals, it is said to be moving with uniform speed. मग आता हा युनिफॉर्म स्पीड कोणाचा आहे, तर युनिफॉर्म स्पीड आपण जर बघितलं तर हा युनिफॉर्म स्पीड इथे आपण कोणाचं आहे, पहिलं जर बघितलं तर हा अमरचा युनिफॉर्म स्पीड आहे. पण 20-20-20-20 सगळीकडे. इथे बघितलं तर 14-14-14 14-14-14 म्हणजे अमरचा स्पीड युनिफॉर्म आहे. नंतर अँथनीचा स्पीडसुद्धा काय युनिफॉर्म आहे. मग युनिफॉर्म स्पीड कोणाला म्हणायचं, इफ अन ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल्स, इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल्स, equal distance in equal time interval. If an object cover equal distance in equal time intervals, it is said to be moving with uniform speed. म्हणजे पहिल्या यावरच्या उदाहरणामध्ये वरच्या टेबलमध्ये अमरचा स्पीड युनिफॉर्म आहे, नंतर अँथनीचा स्पीडसुद्धा युनिफॉर्म आहे. पण इथे अकबरने काय केलेलं आहे, अनइक्वल डिस्टन्स कवर केलेला आहे इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये. या उदाहरणामध्ये जर बघितलं तर इथे 18, परत वेगळं इथे झालेलं 18 आहे, पण पुढच्या याच्यामध्ये 6, परत 28, 28, 25 असं अनइक्वल डिस्टन्स कवर केलेलं आहे. म्हणून या उदाहरणामध्ये मग आता नॉन युनिफॉर्म स्पीड कशाला म्हणायचं, इफ अन ऑब्जेक्ट कवर्स अनइक्वल डिस्टन्स, if an object covers unequal distances in equal time intervals, it is said to be moving with non-uniform speed. If an object covers unequal distances in equal time, unequal distances म्हणजे काय, आता अकबरमध्ये बघितलं आहे तर काही ठिकाणी डिस्टन्स आहे ते वेगवेगळं आहे. म्हणजे काही ठिकाणी 28 आहे, काही ठिकाणी 25 आहे, काही ठिकाणी 14. अशा पद्धतीने अनइक्वल डिस्टन्स इक्वल इंटरवल टाईम म्हणजे 30 मिनिट्समध्ये अनइक्वल डिस्टन्स कवर केलेला आहे. आणि म्हणून इफ अन ऑब्जेक्ट कवर्स unequal distances in equal time intervals, it is said to be moving with non-uniform speed. बरोबर, म्हणजे आपण काय बघत होतो, तर युनिफॉर्म स्पीड अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, म्हणजे तो स्पीड आपल्याला सांगताय. म्हणजे युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म. युनिफॉर्म हे केव्हा म्हणायचं, मोशन केव्हा म्हणायचं, इफ अन ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाईम इंटरवल्स, इट इज सेट टू बी मूविंग विथ युनिफॉर्म स्पीड. इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल्स म्हणजे अमर आणि अँथनीचा. आणि या उदाहरणात काय बघितलेलं आहे आपण इथे, अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम covers unequal distances in equal time intervals, that is said to be moving with non-uniform speed. आणि हे उदाहरण कोणाचं आहे, फॉर एक्झाम्पल इथे दाखवलेलं आहे बघा. फॉर एक्झाम्पल इथे आपण बघतोय, फॉर एक्झाम्पल द मोशन ऑफ व्हेकल बेइंग ड्रिव्हन थ्रू हेवी ट्रॅफिकमधून ड्राईव्ह करताना हे जे काय करणार आपण, त्याचं स्पीड सेम नसणार आहे आणि मग तो या ठिकाणी नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये येईल किंवा नॉन युनिफॉर्म स्पीड असेल. म्हणजे इक्वल डिस्टन्स इक्वल टाईम इंटरवलमध्ये असेल तर युनिफॉर्म स्पीड आहे, आणि अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल असेल तर नॉन युनिफॉर्म स्पीड. अशा पद्धतीने युनिफॉर्म स्पीड आणि नॉन युनिफॉर्म स्पीड किंवा युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन हे आपल्याला आपण बघितलेलं आहे. म्हणजे या उदाहरणामध्ये अमर आणि इथला ह्यांचा जो स्पीड आहे हा युनिफॉर्म आहे, या दोघांचा युनिफॉर्म आहे, युनिफॉर्म स्पीड. कारण इक्वल डिस्टन्स इक्वल टाईम इंटरवल्समध्ये होते या दोघांमध्ये, परंतु याच्यामध्ये आणि अमर आणि अँथनीमध्ये. पण अकबरमध्ये अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल्स म्हणून नॉन युनिफॉर्म स्पीड झाला. अशा पद्धतीने युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन आपल्याला पाहता आलेली आहे. आता पुढचा जो भाग आहे तो ॲक्सिलरेशनचा आहे. ॲक्सिलरेशन, व्हॉट इज ॲक्सिलरेशन हे पाहायचं. तत्पूर्वी एक एक्सपेरिमेंट इथे दाखवलेला आहे. काय केलेलं आहे, टेक 1 मीटर लॉंग प्लॅस्टिक ट्यूब अँड कट इट लेंथवाईज इंटू 2 हॉल्स.
म्हणजे 2 भागामध्ये एक पाईप घ्यायचा आहे, पाईप काय करायचं आहे 1 मीटर लांबीचा पाईप घेऊन तो बरोबर मधोमध कापायचा आहे, म्हणजे लेंथ वाईज लांबीला उभा असा कापायचा आहे, मधून 2 तुकडे म्हणजे 1 मीटर म्हणजे अर्ध्या मीटरचे 2 असे नाही करायचे, तो उभा कापायचा आहे, लांबीला उभा कापायचा आहे आणि म्हणजे पन्हाळी तयार होईल आणि त्यामधून काय करायचं आहे टेक वन ऑफ द चॅनेल शेप पाईप पीसेस प्लेस ऑन इट्स एंड्स ऑन द ग्राउंड. एक टोक ग्राउंडला टेकायचं आहे आणि दुसरं टोक या ठिकाणी एक उंचीवर असं तिरकस पकडायचं आहे, म्हणजे जरा एक जमिनीपासून उंच असं दुसरं टोक पकडायचं आहे आणि हे जर पकडलं आणि काय करायचं नंतर बॉल जो आहे हा बॉल इथून सोडायचं आहे, इथून सोडला तर बॉल काही खाली असा येईल आणि इथे ते येऊन असा थांबेल, जमिनीवर येऊन तो त्या या ठिकाणी थांबलेला असेल. म्हणजे या उदाहरणामध्ये सुरुवातीला ज्यावेळी आपण बॉल सोडणार, इथून बॉल सोडल्यावर त्याचा स्पीड आणि तो नंतर पुढे स्पीड असं वाढत जाणार आहे आणि इथे येऊन तो स्पीड काय होणार आहे थांबणार आहे, म्हणजे तो स्पीड 0 होणार आहे. अशा पद्धतीने या पन्हाळ्यामधून जर बघितलं तर सुरुवातीला जर स्पीड जो होता तो कमी होता आणि नंतर स्पीड वाढत गेला आणि नंतर परत येऊन 0 झाला, म्हणजे थांबला, म्हणजे तो स्पीड काय झालेला आहे कमी झालेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला ॲक्सेलरेशनचा भाग इथे बघायचा आहे. आता व्हॉट इज ॲक्सेलरेशन? द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. व्हॉट इज ॲक्सेलरेशन? रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन मीन्स दिलेलं आहे बघा, ॲक्सेलरेशन मीन्स चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. आता चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर इथे आपण बघितलेलं आहे सुरुवातीला व्हेलॉसिटी त्याची बॉल सोडताना कमी होती, नंतर वाढत गेली आणि अशी चेंज इन व्हेलॉसिटी झालं आणि ही किती वेळामध्ये झालेलं आहे तो टाईम. म्हणून ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम हे आपल्याला मिळतं. आणि याचं सूत्र काय आपल्याला आपण बघतोय आपण किंवा डेफिनेशन काय, व्हॉट इज ॲक्सेलरेशन? द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. व्हॉट इज ॲक्सेलरेशन? द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. चेंज ऑफ व्हेलॉसिटी चेंज होते, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. आणि ॲक्सेलरेशनचं फॉर्म्युला काय, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. व्हॉट इज ॲक्सेलरेशन? द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. आणि ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय म्हणतोय, द ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. आता चेंज इन व्हेलॉसिटी, आता व्हेलॉसिटीमध्ये इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे सुरुवातीला समजा ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी यू आहे, इनिशियल व्हेलॉसिटी यू, आणि इट चेंजेस इन टाईम टी टाईममध्ये चेंज होऊन ती व्ही झाली, चेंज होऊन ती काय झाली व्ही झाली. म्हणजे सुरुवातीला इनिशियल यू होती आणि ती झाली व्ही झाली. इथे व्ही दाखवलेलं आहे बघा, सुरुवातीला ती यू होती, टाईम टी टाईममध्ये ती व्ही झाली. म्हणजे सुरुवातीला समजा व्हेलॉसिटी होती 15 आणि ती चेंज झाली आणि झाली 20 झाली. मग सुरुवातीची म्हणजे यू घेणार आपण, नंतरची काय घेणार आहे व्ही. म्हणजे ही यू ही इनिशियल व्हेलॉसिटी बदलली आणि झाली 20, चेंज इन व्हेलॉसिटी. मग आपण सूत्र कसं काढणार आहे, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी ते फायनल व्हेलॉसिटी किती आहे 20 वजा 15, 20 मायनस 15. आता किती हे याच्यामध्ये झाली आहे, टाईम किती आहे 5 मिनिट्समध्ये झाली. मग आपण काय लिहिणार आहोत, तर इथे सूत्र दाखवले बघा, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू ॲक्सेलरेशनचा ए घेतलेला आहे, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाईम. मग फायनल व्हेलॉसिटी कोणत्या अक्षराने दाखवतात, व्हीने दाखवतात. इनिशियल व्हेलॉसिटी कोणत्या अक्षराने दाखवतात, यू. टाईम कोणत्या अक्षराने दाखवतात, टी. म्हणून त्याचं इक्वेशन आपल्याला मिळतं ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. आता उदाहरण आपण घेतलेलं होतं, इनिशियल व्हेलॉसिटी 15 होती, फायनल व्हेलॉसिटी झाली 20 झाली, बरोबर. इथे चेंज झाली आणि 20. मग आपण कसं घेणार आहे इथे, व्ही मायनस यू म्हणजे 20, आपण इथे घेऊ 20 मायनस 15. इथे 20, पहिलं फायनल 20 होतं, मायनस 15 झाले आणि टाईम किती याला होता 5 मिनिट्स. 20 मायनस 15 आपल्याला उत्तर मिळतं 5 आणि 5 अपॉन 5 इज इक्वल टू 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे ॲक्सेलरेशनचं आपल्याला काय करता येईल, अशा पद्धतीने हे ॲक्सेलरेशन काढता येतं. म्हणजे ॲक्सेलरेशन हे कसं दाखवायचं आहे, ॲक्सेलरेशन ए इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाईम.
व्ही मायनस यू, व्ही म्हणजे काय फायनल व्हेलॉसिटी, यू म्हणजे काय इनिशियल व्हेलॉसिटी, अपॉन टी म्हणजे ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला. एक तर पहिल्यांदा ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम, किंवा नंतर आपण सांगायचं आहे ॲक्सेलरेशन इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाईम, आणि व्ही मायनस यू अपॉन टी ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी, असं या ठिकाणी आपल्याला सूत्र मिळतं. वेन अन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट इन द बिगिनिंग ऑफ इट्स मोशन, व्हॉट इट्स द इनिशियल, म्हणजे सुरुवातीला मग अन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट, मग रेस्टला असेल तर त्याची इन द बिगिनिंग ऑफ इट्स मोशन व्हॉट इज इट्स इनिशियल व्हेलॉसिटी, रेस्टला असेल तर इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार आहे 0 असणार आहे. वेन अन ऑब्जेक्ट कम ॲट रेस्ट ॲट द एंड ऑफ द मोशन व्हॉट इट्स इट्स फायनल व्हेलॉसिटी, रेस्टला आहे म्हणजे फायनल व्हेलॉसिटीसुद्धा काय झाली 0 झाली. अशा पद्धतीने ॲक्सेलरेशन म्हणजे काय, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाईम, ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. आता इफ द व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट चेंजेस ड्युरिंग अ सर्टन टाईम पिरियड देन इट इज सेड टू बी हॅव ॲक्सिलरेटेड मोशन. म्हणजे इफ द व्हेलॉसिटी ऑफ द व्हेलॉसिटी चेंजेस, इफ द व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट चेंजेस ड्युरिंग सर्टन टाईम पिरियड देन इट इज सेड टू बी हॅव ॲक्सेलरेटेड मोशन, आणि त्या मोशनला आपण ॲक्सेलरेटेड मोशन असं म्हणणार आहोत. अन ऑब्जेक्ट इन मोशन कॅन हॅव 2 टाईप्स ऑफ ॲक्सेलरेशन, 2 प्रकारचे ॲक्सेलरेशन त्याच्यामध्ये असतात, असं इथे या ठिकाणी सांगितलेलं आहे. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह ॲक्सेलरेशन, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह ॲक्सेलरेशन आणि झिरो ॲक्सेलरेशन कोणाला म्हणतात हे आपल्याला आता या उदाहरणामध्ये पाहायचं आहे. पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, निगेटिव्ह आणि झिरो ॲक्सेलरेशन. If an object can have positive or negative acceleration, when the velocity of an object increases, velocity of an object increases, the acceleration is positive. Velocity of an object increases म्हणजे त्या ऑब्जेक्टची जर व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असेल तर त्या या ठिकाणी आपण त्याला काय म्हणणार आहोत, इट इज पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली म्हणजे समजा व्हेलॉसिटी होती 15 आणि 15ची झाली 25, इन्क्रीज झाली, मग अशा वेळी हे असणारं ॲक्सेलरेशन हे पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन असणार आहे. पॉझिटिव्ह इन द केस ॲक्सेलरेशन इज इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी, आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे हे डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी हे असं ॲक्सेलरेशन असणार. वेन द व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट डिक्रीजेस, आता व्हेलॉसिटी डिक्रीज झाली विथ टाईम इट इज निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. आता डिक्रीज झाली, आता 10 होती, 10ची डिक्रीज होऊन 5 झाली, बरोबर. 10 सुरुवातीला होती इनिशियल आणि ती डिक्रीज झाली 5 झाली, आणि अशा वेळी असणारं ॲक्सेलरेशन हे निगेटिव्ह ॲक्सेलरेशन असणार आहे. इट्स डायरेक्शन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे पॉझिटिव्हला काय इट इज इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी आणि निगेटिव्हला काय अपोजिट इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. इफ द व्हेलॉसिटी ऑफ डज नॉट चेंज विथ टाईम इट हॅज झिरो ॲक्सेलरेशन, आणि इफ द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डज नॉट चेंजेस विथ टाईम. आता व्हेलॉसिटी समजा पहिल्यांदा इनिशियल स्पीड होता 50, नंतर पुढे 50 स्पीड आहे, स्पीड चेंज झाला नाही तर त्या ठिकाणी ॲक्सेलरेशन ते ॲक्सेलरेशन काय असणार आहे, इट इज झिरो ॲक्सेलरेशन असणार आहे. आता याची उदाहरणं कोणती होतील बघा. समजा एखादी ट्रेन स्टेशनवरून सुटली, स्टेशनवरून सुटताना त्याचा स्पीड हळूहळू वाढत जातो, म्हणजे यावेळी असणारं ॲक्सेलरेशन हे पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन असणार आहे. किंवा नंतर ट्रेन स्टेशनकडे येते आहे म्हणजे त्याचा स्पीड हळूहळू कमी होत जाणार आहे, दॅट इज निगेटिव्ह ॲक्सेलरेशन असणार आहे. आणि स्पीड जर कॉन्स्टंट असेल 50 किंवा 60, पुढे नंतर थोड्या वेळाने बघितलं तरी 60, दॅट इज झिरो ॲक्सेलरेशन असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता पुढचा भाग आहे तो डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर डिस्टन्स आणि टाईम, म्हणजे इथे दाखवलं आहे बघा डिस्टन्स, हे डिस्टन्स आहे आणि हा टाईम आहे, म्हणून याला नाव काय दिलं आहे डिस्टन्स टाईम ग्राफ, बरोबर. फॉर युनिफॉर्म मोशन, युनिफॉर्म मोशनसाठी डिस्टन्स टाईम ग्राफ हे दाखवलेलं आहे बघा. आता हे युनिफॉर्म मोशन कसं बघा, 0 ते 10 यामध्ये किती डिस्टन्स झालं 15, 10 ते 20 मध्ये सुद्धा 15 ते 30 झाले म्हणजे 15 डिस्टन्स कवर केलेलं आहे. 20 ते 30 मध्ये 30 ते 45 म्हणजे 50, म्हणजे हे युनिफॉर्म मोशनमध्ये हा ऑब्जेक्ट आहे. मग अशा या युनिफॉर्म मोशनमध्ये ऑब्जेक्ट जर असेल तर कसं त्याचा ग्राफ कसा हे आहे ते जरा बघायचं आहे. आता इथे 0 त्यावेळी सुरुवातीला हा काय असणार आहे 0, म्हणजे
टाईम 0 आहे आणि पिरियडसुद्धा 0 आहे. मग आता पुढच्या याच्यामध्ये 10 सेकंद जर आपण घेतले, टाईम 10 सेकंदामध्ये घेतला तर मग इथे होईल बघा, 10मध्ये इथे ऑब्जेक्ट आलेला आहे. मग याच्यामध्ये किती आहे, त्याचं डिस्टन्स किती कवर केलेलं आहे, तर 15 कवर केलेलं आहे. असं आपण याच्यामध्ये बघूया. तर हे 15 कवर केले. पुढच्या 20मध्ये किती आलेलं आहे, ते 30 आलेलं आहे. म्हणजे इथे 20 आणि इथे 30 येईल. त्याच्यापुढे 30 45 आलं, 30 इथे 30ला इथे 45 आलेलं आहे. आणि असं जर ग्राफ काढला, हे पॉईंट्स जर जोडले तर आपल्याला अशी स्ट्रेट लाईन मिळत जाणार आहे. पुढचे पॉईंट जर कवर केले तर अशी स्ट्रेट लाईन या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. आणि हा डिस्टन्स टाईम ग्राफ हा स्ट्रेट लाईन आलेला आहे. An object in uniform motion covers equal distances in equal time intervals. Thus the graph between distance and time is a straight line. म्हणजे हा जो ग्राफ येणार आहे, हा ग्राफ स्ट्रेट लाईन येणार आहे. वरती आपण इथे thus the graph between distance and time is straight line. म्हणजे हा आपण ग्राफ इथे स्ट्रेट लाईन आलेला आहे हे बघितलेलं आहे. अशी स्ट्रेट लाईन आपल्याला मिळत जाणार आहे. आणि अशा पद्धतीने हा ग्राफ कुठला काढलेला आहे आपण, डिस्टन्स टाईम ग्राफ. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे ॲक्सिस कुठले आहेत ते. हा आपण घेतलेला आहे एक्स. हा आपल्याला कसा असेल तर इथे जरा वरती घेऊया. हा ग्राफ आहे, हा एक्स ॲक्सिस झाला आपला. इथे उभा आहे, वाय ॲक्सिस आहे. आणि याच्यावर एक्स ॲक्सिसला टाईम घेतलेला आहे, वाय ॲक्सिसला डिस्टन्स घेतलेला आहे, बरोबर. आणि हा म्हणून याला काय नाव दिलेलं आहे, डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. म्हणजे युनिफॉर्म मोशनमध्ये आपलं बघितलं डिस्टन्स 15 सेम डिस्टन्स आणि सेम टाईम इंटरवलमध्ये झालेलं आहे, म्हणून युनिफॉर्म मोशन. डिस्टन्स टाईम ग्राफ म्हणजे इथे आपल्याला काय मिळते, एक स्ट्रेट लाईन मिळते, अशी जाणारी स्ट्रेट लाईन मिळते. अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एवढा भाग बघितलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन आपण बघितलेला आहे, तो युनिफॉर्म मोशनसाठी बघितलेला आहे. आता नॉन युनिफॉर्म मोशनसाठी ग्राफ कसा बनवायचा हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे त्याची थोडीशी जरा उजळणी करूया. आपण सुरुवातीला आपण युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन जो म्हणजे काय हे बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये ते कारमधून निघालेले आहेत अमर, अकबर, अँथनी, आणि त्यांनी कसं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ते त्या चार्टमध्ये दाखवलेलं आहे. आणि या चार्टमध्ये जे आहे ते अमरने इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल्स आहे, अँथनीचं सुद्धा तेच आहे, पण अकबरमध्ये अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल्स आहे. म्हणजे ही जी युनिफॉर्म मोशन ही अमर आणि अँथनीची युनिफॉर्म मोशन आहे आणि अकबरची नॉन युनिफॉर्म मोशन आहे, हे इथे आपण बघितलेलं होतं. आणि इथे इफ अन ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाईम इंटरवल इट इज सेट टू बी मुव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड, हे इथे दाखवलेलं आहे. इफ अन ऑब्जेक्ट कवर्स अनइक्वल, इथे दाखवलेलं आहे बघा, इफ अन ऑब्जेक्ट कवर्स अनइक्वल डिस्टन्स इन टाईम इंटरवल्स इट इज सेट टू बी मुव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म. आणि इथे काय झालेलं आहे, कवर्स इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाईम इंटरवल्स म्हणजे अमर आणि अँथनीचं. आणि हे जो आहे इफ ऑब्जेक्ट कवर्स अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाईम इंटरवल्स इट इज नॉन युनिफॉर्म. म्हणजे युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म हा भाग बघितलेला आहे. नंतर आपण पुढच्या भागामध्ये बघितलेला आहे ॲक्सेलरेशन म्हणून एक पाईप कट केलेला आहे आणि त्याचं पन्हाळं बनवलेलं आहे. चेंडू या ठिकाणाहून सोडलेला आहे. सुरुवातीला स्पीड कमी असतो, नंतर वाढत जातो, परत येतो, रेस्टला येतो आणि 0 होतो. अशा पद्धतीने हा स्पीड काय होतो, चेंज होतो. आणि याच्यावरूनच या ठिकाणी द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड, व्हॉट इज ॲक्सेलरेशन, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. आणि ॲक्सेलरेशन म्हणजे काय, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम इथे दिलेला आहे. आणि इथे u_v आणि इनिशियल वेलॉसिटी u दाखवली, फायनल वेलॉसिटी v असेल, ही टाईम t मध्ये चेंज झालेली आहे. म्हणजे ॲक्सेलरेशन काय आहे, ॲक्सेलरेशन a इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाईम, a इज इक्वल टू v मायनस u अपॉन t असं या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता दोन प्रकारचे इथे हे दाखवलेले आहेत. ॲक्सेलरेशन इफ द वेलॉसिटी चेंजेस ड्युरिंग सर्टन पिरियड देन इट्स बी ॲक्सेलरेटेड मोशन असं म्हटलेलं आहे. पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन आणि झिरो ॲक्सेलरेशन. आता पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन केव्हा, when the velocity of an object increases the acceleration is positive. म्हणजे वेलॉसिटी इन्क्रीज झाली तर त्याचं ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह. म्हणजे ट्रेन स्टेशनवरून सुटली, वेलॉसिटी वाढत जाते म्हणून ॲक्सेलरेशन हे काय आहे, पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन आहे.
आणि नंतर जर व्हेलॉसिटी डिक्रीज झाली म्हणजे स्टेशनवर ट्रेन आता येते आहे म्हणजे ती स्पीड हळूहळू कमी करत येते आहे म्हणजे हे काय झालं निगेटिव्ह ॲक्सेलरेशन झालं. आणि निगेटिव्ह ॲक्सेलरेशन इथे मध्ये काय होते अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी आहे आणि इथे इट इज इन द ॲक्सेलरेशन इन द डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी. इथे बघा दाखवतो मी जे पॉझिटिव्ह आहे ॲक्सेलरेशन इन डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी आणि निगेटिव्ह ॲक्सेलरेशन आहे निगेटिव्ह ॲक्सेलरेशन ऑल्सो डिसेलरेशन डायरेक्शन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. आणि जर या ठिकाणी चेंज होत नसेल स्पीड चेंज होत नसेल इफ इट हॅज नो ॲक्सेलरेशन इफ द व्हेलॉसिटी ऑपोजिट डज नॉट चेंज व्हेलॉसिटी चेंज होत नसेल तर इथे काय झालं ते झिरो ॲक्सेलरेशन झालं. नंतर पुढचा भाग आपण बघितलेला आहे तो म्हणजे ग्राफचा डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. आणि हा ग्राफ आपल्याला काय आलेला आहे एक अशी स्ट्रेट लाईन मिळालेली आहे डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन कसली आहे युनिफॉर्म आहे आणि त्याच्यासाठी डिस्टन्स टाईम ग्राफ आहे ती मोशन काय ग्राफ काय मिळतो एक आपल्याला स्ट्रेट लाईन मिळते. आणि अशा पद्धतीने या आजच्या या व्हिडिओमध्ये एवढा भाग आपण बघितलेला आहे. पुढच्या भागामध्ये डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन बघायचं आहे. तसंच आणखी काही व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म व्हेलॉसिटी बघायची आहे. नंतर व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन बघायचं आहे. नंतर इक्वेशन ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड हे सगळं या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे. आणि हा आजच्या या व्हिडिओमध्ये आता आपण इथे थांबूया. धन्यवाद.